नमस्कार, गटारी अमावस्या स्पेशल। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने झणझणीत तिखट चविष्ट चिकन रस्सा आणि त्यासोबत गरमागरम फुगलेले पुरी। हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्यासाठी मी गावरान चिकन स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता पाव चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पूड, चवीपुरतं मीठ टाकणार आहे, 1 चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे। लिंबाचा रस पिळल्यामुळे चिकनला जो वास येतो यूज तो येत नाही, त्यामुळे पिळायचं आहे लिंबू। आणि हे सर्व व्यवस्थित असं चिकनला लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। चिकनच्या रस्स्यासाठी लागणारं वाटणासाठी ओल्या नारळाची अर्धी वाटी मी किसून घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे साधारण अर्धा इंच, 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी सुकं खोबरं उभं असं पातळ चिरून घेतलंय आणि कोथिंबीर लागणार आहे थोडीशी। आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी तवा ठेवलाय गॅसवरती आणि 1 चमचा तेल टाकलंय। पहिला आपण लसूण, आलं आणि मिरची परतून घ्यायची आहे अर्धा मिनिट आणि मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। हा बघा, कांदा पण भाजून झालेला आहे। आता यामध्ये ओलं खोबरं आपण घेतले किसून ते टाकायचं आहे आणि ओलं खोबरं पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, कांदा खोबरं पण भाजून झालेलं आहे। जास्त मोठा गॅस आणि जास्त भाजायचं नाही, एकदम करपट असा मग वास येतो त्याला जेव्हा आपण रस्सा वगैरे बनवतो त्या आमटीला वाटणाचा, म्हणून जास्त भाजायचं नाही, एकदम करपायचं नाहीये। ते वाटण काढून घेतलं खोबरं भाजलेलं की सुकं खोबरं भाजायचं आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा तेल टाकलंय आणि ते पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, सुकं खोबरं पण भाजून झालेलं आहे, ते पण आता त्या वाटणामध्ये काढून घेऊया। ओलं खोबरं आणि कांदा काढून घेतलाय त्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता इकडे आपण फोडणीला टाकूया चिकनचा रस्सा बनवण्यासाठी। त्यासाठी मी 4 चमचे तेल टाकते आहे तुपामध्ये। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकलाय आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजायला द्यायचा आहे। हा बघा, कांदा हलकासा भाजत आला की त्यामध्ये अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे, ती पण परतून घ्यायची आहे। आणि मी 2 टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे यामध्ये टाकण्यासाठी। आणि साईडला चिकन उकडताना आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे, ते गरम पाणी पण मी करत ठेवलेलं आहे। यामध्ये आता कांदा भाजला की 2 चमचे मी मालवणी मसाला टाकते, तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो टाका, आणि 1 चमचा लाल तिखट टाकते कलरसाठी आणि ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाले। आणि आता टोमॅटोची पेस्ट टाकूया आणि ती पण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल सुटायला द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे। हे बघा, मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे चिकन घेतलेलं आहे ते टाकूया आणि त्यामध्ये व्यवस्थित असे मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे मीडियम टू मंद आचेवरती आणि चिकनला पण तेल सुटायला द्यायचं आहे। हे बघा, झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित असं चिकन परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे। गरम पाणी टाकल्यावरती हे गावरान चिकन साधारण 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे चिकन थोडं शिजायला वेळ लागतं
आणि त्यामध्ये मी चिकन मसाला 1 चमचा टाकत आहे, किंवा तुम्ही चिकन मसाला नसेल तर गरम मसाला पण टाकू शकता. 20 मिनिटं मी मस्त असं चिकन व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. आता हे वाटण मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते टाकूया त्याच्यात. आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये जे वाटण लागलेलं असतं त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि ते टाकणार आहे पाणी रस्स्यामध्ये. चवीपुरतं पाहिजे तर पुन्हा मीठ बघायचं आहे आणि ते तसं प्रमाण टाकायचं आहे मिठाचं. पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा वाटण टाकल्यावरती चिकनचा रस्सा 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊ. हे बघा, मस्त असं झणझणीत गावरान पद्धतीचं चिकनचा रस्सा बनवून तयार आहे. आता वरून टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि रस्स्यासोबत खाण्यासाठी मी पुऱ्या बनवत आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ मी मळून ठेवलेलं, तर थोडंसं मळून घेऊया आणि एक मीडियम साईजचा गोळा करून घ्यायचा आहे. मी एकच अशी मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि मग छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटू शकता. हे बघा, मी एकच अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. आता एक डब्बा घेतलेला आहे गोल असा आणि आता ह्या पुऱ्या अशा कट करून घेऊया. याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे. हे बघा, सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. इकडे तेल गरम करत ठेवलेलं तळण्यासाठी. आता एक एक करून पुरी मस्त अशी दोन्ही साईडने तळून घेऊयात. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा गावरान चिकन रस्सा भात, भाकरी, पोळी किंवा पुरीसोबत खायला एकदम मस्त लागतो. तुम्ही पण नक्की बनवून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका स्वादिष्ट रेसिपीसह.